नमस्कार. गेल्या सोमवारी आम्ही 4-5 अळी घातलेली ती तुम्हाला दाखवतो. ह्या आहेत भोपळ्याच्या बिया, छान रुजून आल्या आहेत. केशरी भोपळा आहे, एक 4 वेल होतील याचे. त्याच्यानंतर या आहेत गावठी काकडीच्या आणि खिरी काकडीच्या बिया. ह्या पण उत्तमरित्या रुजून आलेल्या आहेत. याची कशी ग्रोथ पुढे होते ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. त्यानंतर आम्ही पालक आणि लाल भाजी घातलेली ती पण तुम्हाला दाखवतो. हे इथे हिरवं जे दिसतंय तो पालक आहे, ओळीमध्ये घातलेला, तो पण छान रुजून आला आहे. आणि त्याच्याचबरोबर थोडी लाल भाजी घातलेली ती पण छान रुजून आली आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. लाल भाजीची भाजी खूप छान लागते आणि ती शरीराला आरोग्यासाठी खूप पौष्टिक असते, रक्तवाढीसाठी. तर ही आमची लाल भाजी बघा कशी रुजून आली आहे छान.